चला तर आज आपण भेंडी बनवूया। भेंडी छानपैकी कापून धुवून घेतलेली आहे, बघू शकता। त्याचबरोबर मी टाकलेलं आहे, हे बघू शकता, पूर्ण साफसुथरं केले, कापून घेतले। त्याचबरोबर टाकले मी दही, मिक्स करून छानपैकी घेतलेले आहे, हे बघू शकता। ही बघा आपण तुम्हाला कट करून कशी ठेवली होती भेंडी, आपण फक्त एक भेंडीचे दोन भाग करायचे आहेत। त्याचबरोबर आपल्याला भेंडीत सामग्री टाकून घेत आहे, हे दाखवते मी तुम्हाला। हे पाहू शकता, मी ना भेंडीमध्ये 4 चमचे दही टाकून घेतलेलं आहे। तुमच्या हिशोबाने तुम्ही दही टाकू शकता। 4 चमचे दही टाकलेलं आहे, मला आंबट ऍड केलेले आहे, हे बघू शकता। त्याचबरोबर मी हळद टाकलेली आहे माझ्याकडनं, हळद पण माझ्याकडे जास्त मी लाल मिरची पावडर 1.5 चमचे घेतलेली आहे। तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला पण ऍड करू शकता। माझ्याकडे मसाले घालू शकता, माझ्याकडे हळद, लाल मिरची पावडर आणि धनिया पावडर एवढंच आहे। आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जे काही टेस्टी मसाले असतात तुमच्याकडे, त्याचबरोबर आपल्याला जे काही सिक्रेट वगैरे ते पण टाकू शकता। हे अशा प्रकारे मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे, हे बघू शकता। आपल्या इथे छानपैकी मिक्स करून झाले, आपलं मिक्स झालेलं आहे। टाकायचं राहिलं होतं म्हणून मीठ पण टाकून झालेलं आहे। मीठ टाकून झाले, त्याचबरोबर आपण मिक्स करून छान आपलं फुलका बनवण्यासाठी मी पराठे घेतलेले आहेत। त्या पराठ्यात मी मीठ टाकलेलं आहे, बरोबर फुलका छान लागतो नाही टाकत, मी टाकत असते। तर फुलका बनवण्यासाठी मी मीठ घेतले, त्याचबरोबर मी 2 वाटी तुम्हाला तुमच्या हिशोबाने पीठ मळून घ्यायचे। आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचं आहे, बनवणार आहे मी। हे बघू शकता, माझं पीठ मळून झालंय छानपैकी, बघू शकता। जास्त कडक पण नाही बनवायचं, जास्त स्मूथ पण नाही, बरोबर। त्याचबरोबर मी पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये ऑइल टाकून घेतले, त्याचबरोबर मी जिरे टाकून घेतले। जिरे आपले छानपैकी तडतडलेले आहेत। त्याचबरोबर भेंडी आपण मिक्स करून ठेवलं होतं, मसाले वगैरे लावून ठेवलं होतं, ती भेंडी मी ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकलेली आहे। आपल्याला भेंडी छानपैकी उलटी पालटी करून घ्यायची आहे, हे बघू शकता। भेंडी मी उलटी पालटी छानपैकी एकदा दोनदा झाकून काढून फ्राय करून म्हणजे डीप लो गॅसवर ठेवलेली आहे, हे बघू शकता। मी ना छानपैकी अशी भेंडी बनवलेली आहे। कशी भेंडी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा। छान बनली आहे का, टेस्टी बनली आहे का, दिसण्यावरून तर तुम्हाला कळेलच। तर चला जाणून घ्या। अशा प्रकारे फायनली भेंडी तयार झालेली आहे, ताट जेवायला वाढलेले आहे। तर या जेवायला, बाय बाय।